पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दगडी बंधाऱ्यामध्ये 20 ते 25 दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा आता शिल्लक राहिला असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेने पंढरपूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। आपण जर आता बघितलं तर पंढरपूर शहरातला पाणी पुरवठा हाच तो बंधारा आहे। ह्या बंधाऱ्याच्या जर ह्या बाजूला बघितलं तर पूर्ण कोरडा ठाक पडलेला आपल्याला बंधारा दिसतोय। खरं तर पावसाळ्यामध्ये अपुरा पाऊस पडला असल्यामुळे उजनी धरण देखील आता मायनसमध्ये गेलेलं आहे। त्यामुळे उजनी धरणाची पातळी देखील मोठ्या प्रमाणात खाली आलेली आहे। उजनी धरणातूनच खरं तर सांगोला असेल, पंढरपूर असेल, एकंदरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याला खरं तर पाणी पुरवठा केला जातो। मात्र तेच उजनी धरण आता मायनसमध्ये गेलं असल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये पुन्हा आता पाणी कधी सोडणार हे अनिश्चित असल्यामुळं हे जे काही राहिलेलं पाणी आहे जवळपास 20 ते 25 दिवस आता पाणी खरं तर पिण्याकरता पुरणार आहे। त्यामुळे नगर परिषदेने आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात। त्यांना देखील खरं तर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला पाहायला मिळतो। येणारा प्रत्येक भाविक हा चंद्रभागेच्या पात्रात स्नान करून विठ्ठलाचं दर्शन करत असतो। मात्र आता बंधाऱ्यामध्ये पाणी जर 20 ते 25 दिवस प्यायला पुरणार असेल तर भाविकांना स्नानाकरता पाणी आणायचं कुठून हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण होणार आहे। त्यातच उन्हाळ्यापूर्वीच खरं तर दुष्काळाच्या झळा आता पंढरपूरकरांना लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अजून 2 ते 3 महिन्यामध्ये खरं तर उन्हाळा सुरू होतोय, त्यानंतर मात्र भयानक अशी दुष्काळाची परिस्थिती खरं तर निर्माण होणारी चाहूल आता लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आजपासूनच पंढरपूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लव्हेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।